नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर माझं स्वतःचं लिखाण सादर करते आहे. चिंधी. तुझ्या चिंधीची ती ऊब कशी मी देऊ या पुढच्या पिढीला. तुझ्या चिंधीची ती ऊब कशी मी देऊ या पुढच्या पिढीला. माझं अस्तित्व भासे मला सुळसुळीत चकचकीत टेरिलिनचा झगा. जराशा सरीनं भिजणारा, इस्त्रीच्या चटक्याने जळणारा, काहीच तर कसं सोसत नाही, काहीच तर कसं धरून ठेवता येत नाही. चिंधी चिंधी बनून तू बनवलीस उबदार दुलई. त्या दुलईची ऊब कशी देऊ मी पुढच्या पिढीला. भरजरी पडद्याच्या महालामध्ये, उंची गालीच्या मध्ये या प्रेमाच्या दुलईला ठेवू तरी कुठे. या दुलईची चिंधी जमू तरी कशी. ऑनलाईन स्टोरेज बॉक्स मागून जमवल्या चिंध्या. ऑनलाईन स्टोरेज बॉक्स मागून जमवल्या चिंध्या. आता दुलई कशी बनवू म्हणून प्रश्न पडला तर यूट्यूब आजी आली मदतीला. एक एक चिंधीची आठवण जागी झाली. एक एक चिंधीची आठवण जागी झाली. माझ्या लेकीचा पहिला कुर्ता, माझ्या आजीची ती साडी, माझ्या छकुल्याची टोपी, माझ्या घरधनीची ती भेट, भावाची भाऊबीज, मैत्रिणींचं प्रेम, गप्पा गोष्टींची मैफिल, सारं सारं आठवणं. सारं सारं चिंधी दाखवत गेली, एक एक धाग्याने जोडत गेले. कंटाळले, दमले, गिवअप पण केले. पण काय माहिती, चिंध्या खुणावत होत्या, डोळ्यासमोर थया थया नाचत होत्या. एक एक चिंधीला आता जोडलेच पाहिजे. एक एक चिंधीला आता जोडलेच पाहिजे. एक एक चिंधीला आता सांधलेच पाहिजे. ठिगळं देऊन कधी, चिंधीला चिंधी जोडून कधी. या विस्कटलेल्या, भरकटलेल्या, दमलेल्या आयुष्याचं पुन्हा एक कापड तयार केलंच पाहिजे. या विस्कटलेल्या, भरकटलेल्या, दमलेल्या आयुष्याचं पुन्हा एक कापड तयार केलंच पाहिजे. अशा कापडाची दुलई निदान माझ्यासाठी तरी मी शिवलीच पाहिजे. चिंधी. धन्यवाद.